आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राना आम्हा घाली पाठीकडे आपण कडी काढासी भिडे मोहे धाव घाली पान्हा नाव घेता पंढरी राना तुका मने कृपानिधी तुका मने कृपानिधी आम्हा उतरी नावे मधी मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राना समचरण सरोजन संद्रणीलांबुदाभं जगन निहित पाणिं मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंधरं गंजनेत्रं सदैर्वलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करुं आत्मारूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारोनी आता दयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वता भवे जिवेसिये वक्तृत्वा गुळपणे अमृता ते पारुखे मने रस होती ओळंगणे अक्षरासी भावाच्या अवतरण अवतरवितीने जपून आता तळे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय किवसोनी ठाय तरी एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता कलावज्ञचे बोधरार्थ अवतारम कलांकांकते ज्योतिकामोदिवक्त्रम फलानीशबादापमोदाहरदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरति प्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय
सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराजो, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं, मस्तकमाझापायावरी या वारकरी संतांच्या विठला विठला नामासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पान्हा, नाव घेता पंढरी राणा प्रस्तुत. सकल गुण निधान श्रीगुणेश्वरी संपन्न करुणानिधी, अखिल कोट ब्रह्मांड नायक राजा विराज महाविराज पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे राजे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबा राय, संत शिरोमणी नामदेव महाराज, पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, वैराग्य रागरसिक संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा राय, परामाय असणारी आदिशक्ती मुक्ताबाई व माझे सद्गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वैकुंठवासी वारकरी भूषण जगन्नाथ बाबा अंधाळेकर यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग, कनकाई कुमार कोलोबा पुत्र कानाप्रिय वैरागी मूर्ती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु, नवे नवे या जगताचे जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा जवळजवळ 6 चरणाचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा गोड उत्कृष्ट समयाला अनुसरून या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा राय भगवान परमात्मा अवतार घेतो, कोणासाठी घेतो, अवतार घेऊन काय करतो, नवे नवे भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर हा भगवान परमात्मा भक्तासाठी काय करतो हे उत्कृष्ट रीतीने तुकोबा रायांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा की तो असा, थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीताने पावन झालेले आपल्या म्हैसवाडी गावामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर वैकुंठवासी जगन्नाथ बाबा अंधाळेकर, वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गुरु मोठे बाबा, त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक वैकुंठवासी गुरुनाम गुरु नत्तुसिंग बाबा यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर वैकुंठवासी दोदू बाबा, त्याचबरोबर वैकुंठवासी केशर सिंग महाराज यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या गावातील परम आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भरत महाराज म्हैसवाडीकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील पहिल्या दिवसाची कीर्तनाची सेवा आदरणीय महाराजांनीच माझ्या वाटेला दिली. या कारणामुळे तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये मला पहिल्यांदा आला. तुका मी मज घडो त्यांची सेवा तरी माझा दैवा पार नाही, यासाठी कीर्तन या ठिकाणी कीर्तनाला आल्याच्या नंतर आमची सर्व महाराज मंडळी, साहेबराव महाराज असतील, उमाकांत महाराज असतील, उमेश महाराज असतील, मृदंग सम्राट आमचे मुकेश महाराज असतील, सोपान महाराज असतील, सुनील महाराज असतील, रोहित महाराज असतील, त्याचबरोबर संपूर्ण महिला मंडळी, तरुण मंडळी, गावातील सर्व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी, म्हैसवाडीकर सर्व मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आदरणीय महाराजांच्याच मुखातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण साक्षात भागवतच आहे, श्रीमद भागवत कथा महाराजांच्याच मुखातून आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. वास्तविक पाहता धावपळीचे सर्वांचे दिवस आहे, त्यातल्या त्यात महाराजांचे जास्त धावपळीचे दिवस आहे आणि तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव महाराज या ठिकाणी आपल्याला आपल्या अमृततुल्य वाणीतून कथा श्रवण करत आहेत हे आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याचबरोबर महेशवाडी म्हटल्याच्या नंतर आमच्या तोंडात आतापर्यंत भरत बाबांचं नाव नंतर आलं, पण आधी अशोक भाऊ कर्तृत्ववान कार्यकर्ता, निष्काम कर्मयोगी
विठला विठला. आदरणीय भरत महाराजांची माझी नंतर ओळख झाली जरा, म्हणजे साधारण 5-6 वर्ष झाले असते. पण मी जेव्हा अंडरपॅन्टवर होतो तेव्हापासून मला ओळखतात. मला असं वाटतं ते पण नव्हतं तेव्हापासून, म्हणजे पाळण्यात होतो मी तेव्हापासून ते मला ओळखतात. सर्वांचं प्रेम आहे आणि म्हणून महाराजांनीच अशोक भाऊला विचारलं, वास्तविक पाहता महाराज आणि मी एक आईचे लेकर आहे. तुम्ही म्हणाल कसे एक आईचे? आमची आई आहे सद्गुरु जोग महाराज आणि गुरुवर्य नधरी महाराज. आमची आई आहे ना, आम्ही दोघं आईचे एका आईचे लेकर आहोत. महाराज माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, पण तरी सुद्धा वास्तविक पाहता कनिष्ठाच्या कीर्तनात ज्येष्ठ महाराज उभे आहेत. वास्तविक पाहता समोर मी असं स्तुती करणार नाही, पण माझ्या बुद्धीला जे सुचते, वास्तविक पाहता माझी त्यांच्या समोर कीर्तन करण्याची लायकी नाही. पण आम्ही एका आईचे लेकर असल्यामुळे, आणि विशेष असं बघा, मोठा भाऊ असेल किंवा वडील असतील, जर त्यांचा लहान मुलगा किंवा लहान भाऊ जर बोबडा जरी बोलला तरी तो कौतुकाने, खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर ते कौतुकाने त्याचं ऐकत असतात. या ठिकाणी कौतुक करण्याकरता महाराज उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल. माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवत आहेत ते आमचे आदरणीय माऊली सावंत कासवा ते दादा सुद्धा आहेत. संपूर्ण विनेकरी मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी अतिशय विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि मी जो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे त्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली राणा, नाव घेता पंढरी राणा. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे भगवान परमात्म्याच्या खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर अवताराचं चिंतन करतात. आताच रामनवमी होऊन गेली. काही मंडळी म्हणतील की काळू महाराज प्रभू रामचंद्रांना जाऊन जवळ वर्ष नाही, दिवस नाही, युग झाले. त्रेतायुगाच्या शेवटी प्रभू रामचंद्र निज धामाला गेले. त्याच्यानंतर कोणतं युग लागलं? द्वापार युग. द्वापार युगाच्या आयुष्याचा जर विचार करायचा झाला तर 8,64,000 आणि आता कलियुग सुरू होऊन 5,000 किंवा 5,500. वास्तविक पाहता 8,69,000 वर्ष प्रभू रामचंद्रांना जाऊन झाली. भगवान श्रीकृष्णांना जाऊन 5,000 वर्ष झाले, पण तरी सुद्धा आपण प्रभू रामचंद्रांची रामनवमी असेल साजरी करतो. जन्म आणि कर्म भगवान परमात्म्याचा आपण गातो. मग काऊ महाराज भगवान परमात्म्याचा जन्म आणि भगवान परमात्म्याचं कर्म गायल्याच्या नंतर काही फळ आपल्याला प्राप्त होतं का? तर श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आलं, य एतद्देव देवस्य विष्णु कर्माणि जन्मच कीर्तयेन शुद्धया मर्त्यस सर्व पापै प्रमुच्यते. किंवा श्रीमद गीतेमध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे, जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. भगवान परमात्म्याचा जन्म आणि भगवान परमात्म्याचं कर्म जो पुरुष श्रद्धेने गातो तो सर्व पापापासून मुक्त होतो. विठ्ठला सर्व अभंगाचा जर विचार करायचा झाला तर जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या द्वारे जन्म आणि कर्म भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. आपण सरळ अभंगाची भूमिका बघू. श्रुती मातेने आपल्याला भगवान परमात्म्याची 2 रूप सांगितलेली आहेत. द्वेभाव ब्रह्म रूपे मूर्तचे वा मूर्तच. एक आहे निर्गुण आणि दुसरा आहे सगुण. मुद्दल स्वरूप निर्गुण आहे, पण निर्गुण निराकार असणारा परमात्मा तो प्रसंगानुसार सगुण अवतार धारण करत असतो. श्रुती माता बोलते, विश्वस्य स्रष्टा रमणेक रूपम. विश्वाची उत्पत्ती करणारा तो परमात्मा प्रसंगानुसार अवतार धारण करतो. मग काऊ महाराज अवतार, अव हा उपसर्ग आहे, तृतरती त्याच्यामध्ये धातू आहे. अवतार या शब्दाचा सरळ असा अर्थ केला गुरुवर्य नथुसिंग बाबा यांच्या मालिकेमध्ये, की अवतार म्हणजे खाली येतो. खाली येतो म्हणजे 4थ्या फ्लोअरवरून खालच्या फ्लोअरवर येतो का? तर नाही. खाली येतो याचा अर्थ असा आहे की त्याचं निर्गुण स्वरूप तो सोडतो आणि तो सगुण साकार होतो. मग काऊ महाराज सगुण साकार झाल्याच्या नंतर त्याची नावं किती आहे आणि त्याची रूप किती आहे? आमचे संत मायबाप वर्णन करतात, जयाची गा अनंत नावे, अनंत अवतार, अनंत जन्मे. भगवान परमात्म्याच्या अवताराचे मुख्य 6 प्रकार पडतात.
अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम. त्याच्यापैकी प्रभू रामचंद्रांचा अवतार आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार सांगितलेला आहे. दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार पूर्ण अवतार दुर्जनाचा येणे करुणी संहार, दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार दुर्जनाचा येणे करुणी संहार, करुणी संहार, दुर्जनाचा श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार सांगितलेला आहे. वास्तविक पाहता श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्म्याचे अवतार किती सांगितले? 24 सांगितले. आपण मानतो किती? 10. या ठिकाणी एक छोटीशी शंका निर्माण होते बघा. गावातला एखादा मोठा माणूस, सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, जर गावातल्या एखाद्या सामान्य माणसाच्या कार्यामध्ये जर असा खंबीरपणे उभा राहिला तर गावातील लोक किंवा आपण काय चर्चा करतो की ज्या अर्थी हा मोठा माणूस या सामान्य माणसाच्या कार्यामध्ये उभा आहे त्या अर्थी या लहान्या माणसाचा त्या मोठ्या माणसाशी काहीतरी संबंध आहे. त्याचप्रमाणे निर्गुण निराकार स्थितीतला परमात्मा खरा पण तो अवतार धारण करतो. मग का महाराज तो अवतार कोणासाठी धारण करतो ही शंका निर्माण होणे साहजिक आहे. या शंकेचं उत्तर आमचे तुकाराम महाराज आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देतात. आम्हासाठी अवतार
जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतात की आम्हासाठी अवतार. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो, भगवान परमात्म्याचे जे अवतार झाले ना ते कोणासाठी झाले? आम्हासाठी. मत्स्य कुर्म आदी सुकर भगवान परमात्म्याचे मत्स्य कुर्म वराह इत्यादी जे अवतार झाले, तुकाराम महाराज अजून एका प्रमाणामध्ये सांगतात की तुका म्हणे आम्हासाठी येणे रूपा, माझ्या माय बापा पांडुरंगा. आम्हासाठी या शब्दाचा अर्थ आहे की आम्हा भक्तांसाठी देवाचे अवतार झाले. आपण काकड्यामध्ये एक प्रमाण म्हणत असतो, अनंतावतार वेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू देना लागे उतर. अनंत जे अवतार देवाचे झाले ना ते कोणासाठी झाले? भक्तांसाठी झाले असं तुकाराम महाराज म्हणतात. पण ऐका, स्वतः भगवान परमात्मा बोलतात की मी अवतार यांच्यासाठी धारण करतो. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर भगवान परमात्मा बोलतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा बोलतात की ज्यावेळी धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा मी अवतार धारण करतो. भगवान परमात्म्याचे अवतार घेण्याचे 3 प्रयोजन आहे देवा. पहिलं प्रयोजन आहे की साधूचं रक्षण, दुसरं आहे दृष्टाचं निर्दळन आणि तिसरं आहे धर्माची संस्थापना. मग का महाराज भगवान परमात्म्याचे अवतार घेण्याचे हे 3 प्रयोजन असताना देखील तुकाराम महाराज आम्हासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतो असं का म्हणतात? तर त्याचं उत्तर असं आहे, साधूच्या रक्षणामध्येच दृष्टाचं निर्दळन आणि धर्माची संस्थापना या दोन्ही गोष्टी अंतर्भूत आहेत. कारण दृष्टाचं निर्दळन केल्याशिवाय साधूचं रक्षण होणार नाही आणि धर्म काही मूर्त पदार्थ नाही, तो धर्माचरणी साधूंवर अवलंबून आहे. म्हणून साधूचं रक्षण करणे हाच मुख्य भाग आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात आम्हासाठी अवतार. फक्त तुकाराम महाराज म्हणतात का? नाही, ज्ञानोबा देखील म्हणतात की देवाचे जे अवतार झाले ना ते भक्ताच्या रक्षणासाठी झाले. ते वेळी आपुलेचे कैवारे मी साकार होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली. ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये साधूला प्रतिशब्द वापरला, तो म्हणजे आपुला. देव ज्याला आपलं करतात देवा, पुन्हा ऐका, देव ज्याला आपलं करतात तोच खरा साधू आहे. पुढे